नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा 2024 ची जी अपडेट आहे तर तो पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आता लवकर म्हणजे 2 ते 3 दिवसांवरती दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जी रक्कम आहे तर ती रक्कम जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे। तर मग याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की यंदा म्हणजे जुलै आणि ऑगस्टमध्ये ज्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जो काही मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे आणि यामुळे शेती पिकांचं शेतकरी बांधवांचं जे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर त्या नुकसान भरून काढण्यासाठी जो पीक विमा 2024 चा मंजूर करण्यात आलेला आहे तर त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। आणि ज्या काही शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विमा भेटलेला नाही तर अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर पीक विमा मिळेल अशी माहिती समोर आलेली आहे। तर याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून शेती संबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आता यापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे राज्यातील काही शेतकरी बांधवांना अग्रिमचा पीक विमा देण्याची घोषणाही शासनाकडून देण्यात आली होती। जे काही शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर हे भरून काढण्यासाठी अग्रिमचा पीक विमा शेतकरी बांधवांना मिळणार अशी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली होती। आणि बहुतांश शेतकरी बांधवांना त्यांच्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा मिळणार याबद्दलचा प्रश्न होता। म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना ही उत्सुकता लागलेली असते की आपल्या जिल्ह्यासाठी किती पीक विमा हा मिळणार आहे। तर हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता पहिला जो टप्पा पार पडलेला आहे किंवा पहिला जो टप्प्याचं वाटप करण्यात आलेलं आहे तर त्या टप्प्यामध्ये 35,08,000 शेतकरी बांधवांना एकूण 1700 कोटी रुपयांचा निधी हा अग्रिमचा पीक विमा हा देण्यात आलेला आहे किंवा मंजूर करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित कृषी अधिकारी धनंजय मुंडे यांच्या मार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार बहुतांश ठिकाणी पीक विम्याची जी आगाऊ रक्कम आहे तर ती दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये राज्याच्या पीक विमा कंपनीने 35 लाख शेतकरी बांधवांना एकूण 1700 कोटी रुपयांचा जो निधी आहे तर तो मंजूर केलेला आहे आणि याचं वाटपही सुरू झालेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता विमा कंपन्यांना 25% अग्रिमचा जो पीक विमा आहे तर ती रक्कम शेतकरी बांधवांना द्यावी लागणार होती, परंतु काही विमा कंपन्यांनी विभाग असेल किंवा राज्यस्तरावरती आव्हान केलं। त्यानंतर या अपिलावरती सुनावणी सुरू करण्यात आली आणि संबंधित विमा कंपन्यांनी आतापर्यंत एकूण 1700 कोटी रुपयांची जी भरपाई आहे तर ती आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलेली आहे। तर आता आपण कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर आणि अमरावती ही जी काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अद्यापही तो जमा झालेला नाही तर तो लवकरात लवकर जमाही केला जाईल। तर मित्रांनो, आता यामध्ये लाभार्थी संख्या आणि कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे हे सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा। नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 3,50,000 शेतकरी बांधव हे पात्र असून 155.74 कोटी रुपयांचा निधी हा नाशिक जिल्ह्यासाठी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 16,921 शेतकरी बांधव हे पात्र असून 4,88,00,000 रुपयांचा निधी हा जळगाव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अहमदनगर जिल्हा, अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 2,31,831 शेतकरी बांधव हे पात्र असून त्यांना 160,28,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सोलापूर जिल्हा, सोलापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,82,534 शेतकरी बांधव हे पात्र असून 111,41,00,000 रुपयांचा निधी हा सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर सातारा जिल्हा, आता सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 40,406 शेतकरी बांधव हे पात्र असून 6,74,00,000 रुपयांचा निधी हा सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, आता सांगली जिल्हा, सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 98,372 शेतकरी बांधव हे पात्र असून एकूण 22,04,00,000 रुपयांचा निधी हा सांगली जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। त्यानंतर बीड जिल्हा, आता बीड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 7,70,574 शेतकरी बांधव हे पात्र असून
241,21,00,000 रुपयांचा निधी हा बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूरही करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो आता बुलढाणा जिल्ह्याचा जर विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 36,358 शेतकरी बांधव हे पात्र असून 18,39,00,000 रुपयांचा निधी हा बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। त्यानंतर धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण 4,98,720 शेतकरी बांधव हे पीक विम्यासाठी पात्र असून 218,85,00,000 रुपयांचा निधी हा धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यातील एकूण 1,77,253 शेतकरी बांधव हे पात्र असून 97,29,00,000 रुपयांचा निधी हा अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण 228 शेतकरी बांधव पात्र असून 228 शेतकरी बांधवांना एकूण 13,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यातील एकूण 3,70,625 शेतकरी बांधव हे पात्र असून या 3,70,625 शेतकरी बांधवांना एकूण 160,48,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 4,41,970 शेतकरी बांधव हे पात्र असून 206,11,00,000 रुपयांचा निधी हा परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 63,422 शेतकरी बांधव हे पात्र असून 52,21,00,000 रुपयांचा निधी हा नागपूर जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा जर आपण विचार केला तर 2,19,535 शेतकरी बांधव हे लातूर जिल्ह्यातील मंजूर झालेले असून किंवा पात्र झालेले असून 244,87,00,000 रुपयांचा निधी हा लातूर जिल्ह्यातील 2,19,355 शेतकरी बांधवांना मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण 10,265 शेतकरी बांधव हे पात्र झालेले आहेत आणि या 10,265 शेतकरी बांधवांना एकूण 8,00,000 रुपयांचा निधी हा अमरावती जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्याचं वाटपही सुरू झालेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक विमा वितरित करण्यासाठी यांनी विनंती केलेली आहे। तर त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पीक विमा कंपन्यांवरील सुनावणी ही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले आहेत। तर या सर्व प्रक्रियेचा विचार करता शासनाकडून जिल्हानिहाय जाहीर करण्यात आलेला जो अग्रिमचा पीक विमा आहे तर तो अग्रिमचा पीक विमा भरपाई शेतकरी बांधवांना त्वरित म्हणजे येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही तो जमा झालेला नाही अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर तो जमा केला जाईल। तर शेतकरी मित्रांनो ही होती सर्व जिल्ह्यातील अपडेट, जिल्हानिहाय अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि त्या शेतकरी बांधवांना एकूण किती रक्कम मिळालेली आहे हे सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवश्यक वाटल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।